आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या असीम अशा निर्मिकाच्या शक्तीला प्रथमतः अभिवादन करतो. मोको कहाँ धुंडेरे बंदे मैतो तेरे पासमे, नामय मंदिर नामय मस्जिद नाकाबे, कैलासमे सब सासों की सासमे मैतो तेरे पासमे. या शब्दामध्ये स्वतःच्या हृदयातला देव सांगणाऱ्या महात्मा कबीरांपासून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या शब्दात महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणाऱ्या भक्त शिरोमणी नामदेवांपासून ते दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तोथे लाहो प्राणी जातं. या शब्दामध्ये वयाच्या 16व्या वर्षी या जगतामधली सर्वात मोठी महान प्रार्थना, सर्वात मोठं दान पसायदानाच्या माध्यमातून मागणाऱ्या ज्ञानोबरायांच्या चरणावर साष्टांग असा प्रणिपात करतो. आणि नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी ही संत नामदेवांची भूमिका पुढच्या शतकामध्ये ज्यांनी पुढं नेली आणि असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या शब्दामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वेगळी क्रांती करून दाखवली. ते देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून वारकरी संप्रदाय आणि सकळ संप्रदायाच्या माध्यमातून बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या शब्दामध्ये सामाजिक प्रबोधन करणाऱ्या तमाम संत मांदियाळींना विनम्र असं अभिवादन करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारताच्या भूमीवर 33 कोटी देवांची हजारो मंदिरं आहेत, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवापेक्षा ज्यांचं आढळ स्थान आहे ते आपणा सर्वांचं आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडिलांनी सुरू केलेला राज्यकारभार पुढं वाढवण्याचं काम ज्या सुपुत्रानं केलं. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये विकी कौशल नावाच्या अभिनेत्याचा छावा नावाचा चित्रपट हा बॉलिवूडमधला सगळ्यात सुपरहिट चित्रपट ठरला आणि त्या चित्रपटामध्ये संक्षिप्त इतिहास दाखवला नाही, मात्र संभाजी महाराजांची एंट्री ही बुऱ्हाणपुरामध्ये दाखवली आणि बुऱ्हाणपुरामध्ये एंट्री दाखवल्याच्या नंतर विकी कौशल नावाच्या अभिनेत्याच्या मुखातला डायलॉग हा भारतामध्ये गारुड करून गेला. तो डायलॉग असा होता, जाकर कह दो उस औरंग से शेर मर गया मगर छावा अभी भी जिंदा है. या शब्दामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त तलवारीचा इतिहास नाही तर बुधभूषण, नायिकाभेद, नकशिक असे अनेक ग्रंथ लिहून ज्यांना अनेक भाषा येत होत्या, जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात आणि जे दैववादी असतात ते नामर्द असतात, या शब्दामध्ये ज्यांनी प्रबोधन केलं ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथं उभा राहून बोलत असताना मला एका गोष्टीचा आनंद होतोय की ज्या शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं, त्या शाहूराजांच्या भूमीमध्ये उभा राहून व्यक्त होत असताना त्यांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाची गंगा पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते महात्मा ज्योतिबा फुले, त्यांना तेवढीच खंबीर साथ देणाऱ्या. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक दुसरी आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा संयोजकांचं साहेब माझं बोलणं झालं आणि मी बापूजींचा परिचय, बापूजींचं चरित्र मला पाठवा असं सांगितलं, तेव्हा साताऱ्याचे सर आणि कौस्तुभ सर यांनी मला बरेच PDF टाकले आणि ते PDF पाहत असताना, ते PDF वाचत असताना आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला महात्मा ज्योतिबा फुल्यांना खांद्याला खांदा लावून शिक्षणाची गंगा पुढं घेऊन जाणाऱ्या सावित्रीमाई फुले माहीत होत्या, पण या कॅम्पसमध्ये उभा राहून बोलतोय म्हणून नाही, परंतु आपण सर्वप्रथम बापूजींच्या समाधीस्थळी गेलो आणि नंतर बाजूला गेल्याच्या नंतर माईच्या समाधीस्थळी गेलो, तेव्हा त्या गोष्टीची मला आठवण आली की बापूजींची ही शिक्षण संस्था उभारत असताना तेवढाच त्याग, तेवढाच समर्पण आणि तेवढीच साथ आईसाहेबांनी पण त्यांना दिली. ही भूमिका महाराष्ट्राच्या मातेमध्ये ज्यांच्यामुळं मिळाली. खरं तर आज ताई इथं विचारमंचावर बसलेल्या आहेत, त्या हा पूर्ण कारभार पुढे घेऊन जात असताना आदरणीय 2 माझ्या मॅडम शिक्षिका, गुरुदेव सेविका पाठीमागून सूत्रसंचलन करतायत. म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेब मुलींचं, स्त्रियांचं, सगळ्यांचं अस्तित्व आहे सगळ्या क्षेत्रात. म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, अंगणवाडी शिक्षिकेपासून एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सोडा अगदी कुलगुरू पदापर्यंत. आणि अगदी साधं गणित सांगायचं झालं तर ॲटो रिक्षा चालकापासून ते अगदी पायलट पदापर्यंत आणि घरातला मिक्सर दुरुस्त करण्यापासून चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत आज सगळीकडे स्त्रियांचं अस्तित्व आहे. आणि याचा सर्वस्वी श्रेय म्हणजे कधी कधी काही गोष्टी अशा अधोरेखित कराव्या वाटतात. जुन्या काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. जुन्या काळामध्ये स्टेज नाही, समाज नाही, काहीच नाही. मला त्या एका शायराच्या ओळी फार आवडतात साहेब, संदर्भानं आल्यात म्हणून सांगेल आणि पुढे जाईल. तो शायर फार गोड बोलतो. तो म्हणतो, बचपन में कहाँ लोगों ने तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, बचपन में कहाँ लोगों ने तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहाँ लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप,
और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी, तू कुछ नहीं जानती, बैठ चुपचाप. म्हणजे बाल्य, तारुण्य, वृद्ध या तिन्ही अवस्थेत जेव्हा गप्प बसवलं जात होतं तेव्हा ही मुलगी शिकली पाहिजे आणि ती सगळ्या क्षेत्रात अग्रगणी गेली पाहिजे. याच्यासाठी अट्टहास करणाऱ्या आणि पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा ज्यांच्यामुळं सुरू झाली त्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचंही स्मरण करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं ते बोधिसत्व, बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगबदल घालून निघावं सांगून गेले मला भीमराव. या शब्दात प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे. दिवसभर गावची घाण साफ करावी आणि रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी असं महान काम करणारे आणि असं खरं कीर्तन करणारे. खरं कीर्तन म्हणजे मी कीर्तनकार आहे त्याच्यावर थोडं पुढं येईल. स्पष्ट बोलणाऱ्या कीर्तनकारांची संख्या सध्या समाजात कमी झाली. मुंबईमध्ये जेव्हा मुंबईमध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन होतं आणि गाडगे महाराजांनी समोर बसलेल्या लोकांना विचारावं तुम्हाला देव पाहायचा का, आणि खाली बसलेल्या लोकांनी म्हणावं हो देव पाहायचा. कारण देव पाहायचा म्हणलं की लोक काय काय देतात हे वेगळं सांगायची गरज नाही. मी जर म्हणलं मी तुम्हाला देव दाखवतो तर माझ्या हातात 10 अंगठ्या येतील. इतकं लोकांचं देवभोळेपण वाढत चाललंय. तुम्हाला देव पाहायचा का, खालून आवाज आला लोकांचा हो. आणि त्याच कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले होते. तेव्हा बाबासाहेबांना उभं करून तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर दगडाचला देव नंतर पहा, अगोदर माणसांना माणूस पण देणारा हा हाडामासाचा देव तुम्ही पहा. या शब्दामध्ये ज्यांनी प्रबोधन केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. आणि चल चल भैया करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे. या शब्दात प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती ज्या कर्मवीर अण्णांनी केली. म्हणजे शिक्षण संस्थेसाठी समर्पण किती असावं. जेव्हा शिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी पैशाची कमतरता होती तेव्हा एका खाजगी सावकाराकडून व्याजानं पैसे घ्यावे आणि सावकाराने तुम्ही काय गहाण ठेवणार असं विचारावं. तेव्हा खिशामधून पत्नीचं मंगळसूत्र बाहेर निघावं. अशी काय गरज आहे की तुम्ही पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवताय. तेव्हा सांगितल्याच्या नंतर मी तुम्हाला लागेल तेवढा पैसा देतो, फक्त तुम्ही त्या शिक्षण संस्थेला माझ्या वडिलांचं नाव देता का बघा. आणि तेव्हा करारी बाण्यामध्ये उत्तर आलं एखाद्या वेळेला मी स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल परंतु संस्थेला दिलेलं किंवा विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कदापिही धक्का लावणार नाही. असा स्वाभिमान ज्यांनी पेरला ना ते शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील. आणि त्याच विचारांना अभिप्रेत होऊन त्याच विचारांसारखी क्रांती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये करणारे. खरं तर रयत शिक्षण संस्थेच्या नंतर या महाराष्ट्रातली तेवढ्याच ताकदीची, तेवढीच मोठी, तेवढीच सुसंस्कार असलेली आणि तेवढीच त्यागातून, समर्पणातून आणि संघर्षातून निर्माण झालेली शिक्षण संस्था म्हणजे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. आणि या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके साहेब यांच्या विचारांना, यांच्या कृतींना, यांच्या या सर्व उभा असलेल्या ज्ञानदेवांनी सांगितलं इवलेसे लोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर संत नामदेवांनी लिहिलं हरिनाम वेली पावली विस्तार आणि फळी पुष्पी भार ओल्हावली. या शब्दामध्ये हा झालेला विस्तार पाहत असताना या 38व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण मला या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा, प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केलं. ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची आणि माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारी बाब आहे. त्यामुळं सर्व संयोजन समितीचं मी सुरुवातीला मनातून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावर उपस्थित असणारे आदरणीय माननीय नामदार पंकजी भोयर साहेब, राज्यमंत्री शालेय शिक्षण, गृह, ग्रामीण सहकार, खनिकर्म आणि गृहनिर्माण. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्राचार्य अभयकुमारजी साळुंके सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे श्री कौस्तुभजी गावडे सर, उपस्थित अविनाशजी पाटील सर. म्हणजे बघा सर काही काही योग इतके सुंदर असतात. सगळ्यात शेवटचा टेबल 2 माणसाचा आणि त्याच्यावर 2 पाट्या आहेत आणि त्या दोन्ही पाट्या अविनाशच्या आहेत. त्याचं कारण असं आहे अविनाश या शब्दामध्येच नाश नाही आणि ही शिक्षण संस्था सुद्धा अविनाशी असलेली शिक्षण संस्था आहे. आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी, विचारमंचावर उपस्थित असलेली सगळी मान्यवर, सूत्रसंचालक, आयोजक, नियोजक, संयोजक आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे सर्व गुरुदेव, कार्यकर्ते, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि सर्वांनाच मी मनपूर्वक नमस्कार करतो. आणि खरं तर आपण या पात्रतेचा मला समजलात एका गोष्टीमुळे मी भारावून गेलो आहे साहेब. खरं तर माझा परिचय करून देत असताना आणि सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम माझा परिचय करून देत असताना, कौस्तुभ सर माझा परिचय करून देत असताना लोक माझ्याकडे बघत होते. सर माझी पर्सनॅलिटीच अशी की मी वक्ता बी वाटत नाही, कवीही दिसत नाही, कीर्तनकार तर जवळजवळ भासत सुद्धा नाही. लोकांना कीर्तनकार म्हणलं की त्यांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. त्याची भली मोठी गाडी, त्याची अशी बपक्या बॉडी आणि त्याची लांब लचक दाढी. मी गाडी आत्ता घेतली, बॉडी तुमच्यासमोर उभी आहे, दाढी आत्ता ठेवायला लागलोय कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे.
आपल्याकडं बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि तोच योग आज या कोल्हापूरच्या मातीत आलाय. सर काही काही घटना इतक्या सुंदर घडत असतात बऱ्याच ठिकाणी. आता मी खरं तर प्राचार्य सरांनी समोरचे 3 फोकस बंद करायला लावले तर तेव्हा मला टेन्शन आलं, कारण ती 3 फोकस जर असते तर मी जरा आणखीन चांगला दिसलो असतो असं मला फील येत होतं. कारण माझा कलरच असा आहे सर, म्हणजे माझ्याकडे बघून मी वाटतच नाही. मी जर हायवेला उभा राहिलो तर रात्रीच्या वेळेला गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुंतर होतं. आपला कलरच तसा आहे, पण आपल्याला आपल्या रंगाचा लय मोठा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे, माझा विठ्ठल सावळा आहे, माझे बुद्ध सावळेत, माझी माती सावळे, माझी माती काळी आहे, माझी माय काळी आहे, म्हणून मी काळा आहे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. मला जे सांगायचं आहे ते इथं आहे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. आभाळ पांढरा असू द्या, पांढऱ्या आभाळाकडे बघून कोणालाच आनंद होत नाही. आणि एखादा पांढऱ्या आभाळाला बघून जर म्हणला ना, वा व्हेरी ब्युटिफुल, टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो, समजायचं हे डोक्यावर पडलं, ह्याचे 4 आणे हरवले. काळ्या रंगाला बघून आनंद होत नाही, पांढऱ्या रंगाला बघून आनंद होत नाही पांढऱ्या आभाळाला, पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण काळा रंग निर्मितीचा रंग आहे. वामनदादा कर्डकांच्या 4 ओळींनी आदरणीय बापूजींना अभिवादन करत असताना बापूजींनी जी भूमिका सांगितली मांडली आणि वामनदादांनी जी भूमिका सांगितली त्याच्यासाठी हा संदर्भ आहे. वामनदादांनी फार गोड लिहिलं साहेब. वामनदादा असं लिहितात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय, वाजवायचे असतील तर इमानदारीनं वाजवा, वाजवा. माझं वय कमी आहे, मी दिसतो तसा नाही आणि मी दिसतो तसाच आहे. असंच आहे आपलं साहेब, आपलं इम्प्रेशनच पडत नाही बोलायला उठल्याशिवाय. मग मलाच 7-8 जणांनी बाहेर हो म्हणले, मिळत लागना. मी किती बी कडक राहायचा प्रयत्न केला तरी मिळ लागना. पण पुन्हा बापूजीच्या चरित्रात ती एक अनुभूती इथं आल्याच्या नंतर तू किती कडक राहा, साधेपणामध्येच सगळ्यात मोठेपणा असतो, हे बापूजींनी स्वतःच्या कर्तृत्वानं दाखवलं. दिवा व्हायचा आहे तर तुफानातलं व्हावं, ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा व्हावं. दिवा होणं सोपं आहे, देवघरातला दिवा होणं सोपं आहे, माफ करा मला तुळशी वृंदावनातला दिवा होणं सोपं आहे. संध्याकाळच्या वेळेला तुळशीमध्ये दिवा लावणं सोपं आहे. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार शुभम करोती कल्याणम म्हणणं सोपं आहे. त्या दिव्याचा उजेड कधी पडत नाही, पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही, तिथं दिवा लावणं सोपं आहे. ऊन वादळ वारान प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवा लावणं अत्यंत कठीण बाब आहे. आणि या कोल्हापूरच्या मातीमध्ये त्या काळामध्ये जेव्हा सगळी प्रतिकूल परिस्थिती होती ना, तेव्हा शिक्षण क्षेत्रातला दिवा म्हणजे ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे आणि त्याचे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात. मगाशी आत्ता सरांनी प्रार्थना म्हणत असताना संत तुकारामांचा अभंग म्हणला, चंदनाचे हात पायही चंदन, आणि त्याच्यामधली एक ओळ होती, दिवा हा पूर्णत्वाने प्रकाश देण्याचं काम करतो, साखर सर्वांगी गोड असते, सज्जनाच्या ठिकाणी एकही अवगुण मिळत नाही. सर महाराष्ट्रभर कार्यक्रम करत फिरतोय, महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षण संस्थेत गेल्यात, इथं आलोय तोंड काही नाही मॅडम, विद्यार्थ्याला पुढं पाठवायलात नाही तर वर पाठवायलात. मला संयोजकांनी सांगितलं होतं आपल्यासमोर सगळे शिक्षक बसतील, पण नंतर शिक्षकांच्या पंक्तीमध्ये मला विद्यार्थी दिसले. आता एक वाक्य बोलू का? शिक्षकांच्या बाजूला विद्यार्थी आहेत आणि शिक्षकांच्या वर विद्यार्थी आहेत. हेच शिक्षकांचं वैशिष्ट्य असतं. ते विद्यार्थ्याला एकतर बरोबरीचं बनवतात, नाहीतर आपल्यापेक्षा उंच करतात. हे शिक्षकाचं सगळ्यात मोठं वेगळेपण असतं. त्याच्यामुळे शिक्षक विद्यार्थी वर आहेत, शिक्षक मंडळी खाली आहेत. माझ्याकडे बघा, मी जे सांगत होतो ते, ही विवेकानंद शिक्षण संस्था अशी परिवर्तनवादी. खरं तर हे चरित्र वाचत असताना सज्जन घडावा हा बापूजींचा सगळ्यात मोठा उद्देश होता साहेब. ही सगळी शिक्षण संस्था महाराष्ट्रभर फिरत असताना मी अनेक स्वागत गीतं पाहिली. मी स्पष्ट बोलतो बरं, अनेक स्वागत गीतं पाहिली. अनेक आलेल्या नंतर मान्यवरांसाठी वेलकम सॉन्ग, मग ते स्वागत करूया, ते सगळं पाहिलं.
परंतु आलेल्या मान्यवरांच्या स्वागताला सुद्धा बापूजींनी लिहिलेली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेनंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग एकदम शांत, सुंदर आणि सुरेल आवाजामध्ये इथल्या शिक्षकांनी, इथल्या गुरुदेव सेवकांनी सादरी केली ना, इथूनच दिवसाची सुरुवात किती प्रसन्नदायी आपल्या विद्यालयात, आपल्या संस्थेत होते याची मला अनुभूती आली. रोज प्रार्थना होते. एक शैक्षणिक संकुलन इथं प्रार्थना होते, ही लय मोठी गोष्ट आहे सर. मी जबाबदारपूर्वक बोलेल. महाराष्ट्रातल्या अशा अनेक संस्था आहेत जिथं प्रार्थनेचा आणि राष्ट्रगीताचा काडी मात्रही संबंध राहिला नाही. सरांनी खाजगी शाळा आणि सरकारी शाळा याच्यामधली तफावत फार चांगल्या पद्धतीनं सांगितली. आणि सर, तुम्ही ते 5,000चं बक्षीस 51,000वर नेलं, ह्या गोष्टीला मी इतका आनंदी झालो, कारण ती वस्तुस्थिती आहे सर. महाराष्ट्रात मी वक्तृत्व स्पर्धा करत असताना जेव्हा एखादा व्यक्ती तिथं आल्याच्या नंतर 5,000चं बक्षीस 10,000वर न्यायचं ना, तेव्हा आम्हालाही आनंद व्हायचा. आणि तुम्ही 51,000वर नेलं त्या विज्ञान प्रदर्शनाचं बक्षीस. कारण त्या विद्यार्थ्याला आत्ता ते 51,000चं बक्षीस उद्या तो आपल्यासाठी किती मोठी क्रांती या भारतासाठी करून जाईल हे वेगळं सांगायची गरज पुढं आपल्याला पडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे सर. मला जी गोष्ट सांगायची आहे, आम्हाला प्रार्थना 10वीपर्यंत होती सर. मी माझं उदाहरण सांगतोय. 10वीपर्यंत आम्हाला रोज प्रार्थना होती, रोज प्रतिज्ञा होती 10वीपर्यंत. 10वीपर्यंत. 10वीच्या नंतर आमच्या प्रतिज्ञेचा ना आमचा जवळजवळ संबंधच तुटला सर. 10वीपर्यंत रोज आम्ही असं उभं राहायचो, रोज. आता इकडं प्रतिज्ञेला कसं उभारतात माहीत नाही, असंच ना, असं प्रतिज्ञेला उभं करायचे आम्हाला सर. खेळाचे सर समोर यायचे, एक साथ प्रतिज्ञा केली, तयार होंगे, तयार हो म्हणलं, एका हाताचा अंतर घ्यायला लावायचं. आम्ही लय हुशार होतो सर. एका हाताचा अंतर घेत नव्हतो आम्ही, असा फिरवून समोरच्याच्या खांद्यावर हात टाकायचो, एकदम समोरच्याच्या खांद्यावर. आणि प्रतिज्ञा एका सुरात सुरू व्हायची, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ते अगदी भारत माता की जयपर्यंत एका सुरात म्हणायचो. पण 2 प्रतिज्ञा म्हणायचो आम्ही, 2. पहिली प्रतिज्ञा असायची भारत माझा देश आहे, आणि मध्ये एक प्रतिज्ञा म्हणायचो आम्ही, ती कोणालाच ऐकू येत नव्हती आमच्याशिवाय, पण म्हणायचे सगळेच म्हणायचे. ते एका हाताचं अंतर आम्ही घेत नव्हतो, हात समोरच्याच्या खांद्यात. याच्यात सगळ्यात जास्त मरण व्हायचं पुढच्याच. जे सगळ्यात समोर असायचं ना, ते प्रार्थना नव्हतं म्हणत, प्रतिज्ञा नव्हतं म्हणत, त्याच्या मनात गाणं वाजायचं, आधार कुणाचा नाही, असं करायचं. आणि मग आमची प्रतिज्ञा सुरू व्हायची, भारत माझा, सारे भारतीय माझे माझ्या देशावर. हे आवाज सगळ्यांना ऐकू जायचा. आता मधला आवाज सांगतो तुम्हाला, भारत माझा, हात काढे, सारे भारतीय माझे, तुला हात काढ म्हणायलो ना, माझे माझ्या देशावर, तुला हात काढ म्हणतोय. आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन म्हणेपर्यंत मागच्याची गचांडी धरली. कशाचं सौजन्य आणि कशाचं काय? असं का होत होतं? असं होण्याचं मुख्य कारण असं होतं, आम्हाला प्रतिज्ञा पाठ होती, मुखपाठ होती, पण त्या प्रतिज्ञेचा अर्थ आम्हाला माहीत नव्हता. ती प्रतिज्ञा आम्ही कधी समजून घेतली नाही. ज्या वयामध्ये आम्हाला प्रतिज्ञेचा अर्थ कळायला लागला ना, त्या वयात कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर जवळजवळ प्रतिज्ञा बंदच झाली. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर प्रतिज्ञा बंदच झाली, प्रार्थना बंदच झाली. पण आपल्या या शैक्षणिक संकुलात आम्ही सरांना विचारलं की आपल्या या शिक्षण संस्थेमध्ये बापूंनी लिहिलेली प्रार्थना रोज होते का? सरांनी सांगितलं, सर हो, रोज होते. या प्रतिज्ञेचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे की या प्रतिज्ञेची सुरुवात हरे राम हरे राम हरे राम याच्यातून होते. माणसाच्या जीवनामध्ये हरे राम, राम राम हरे म्हणेपर्यंत असावा, हे जीवनाचं प्रमुख उद्देश आहे. हे वाक्य ज्याला समजेल त्याला समजेल. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानापेक्षा नामाला जास्त महत्त्व दिलेलं आहे, आणि आपल्या या ज्ञानसंकुलामध्ये नामाचाही गजर होतो, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सर, ज्ञान श्रेष्ठच आहे, पण त्या ज्ञानाला जोपर्यंत नामाची जोड भेटत नाही ना, तोपर्यंत क्रांती होत नाही. आदरणीय कौस्तुभ सरांनी मगाशी प्रास्ताविकेत सांगितलं, संत नामदेवांनी पंजाब प्रांतापर्यंत महाराष्ट्राची वारकरी परंपरा नेली. मला ज्ञान आणि नाम या दोघाचं सांगड काय घालायची बघा. संत ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थाटन करायचं होतं, तीर्थाटन. आणि तीर्थाटनाला संत ज्ञानेश्वर महाराज निघाले, तेव्हा सोबत कोणाला तरी तीर्थाटनाला घेऊन जावं म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला पांडुरंगाकडे आले आणि पांडुरंगाला सांगितलं की मला तीर्थाटन करायचंय, मी ज्ञानी आहे, मला तीर्थाटन करायचंय, पण मी एकटा तीर्थाटनाला जाणार नाही, माझ्यासोबत नामदेव पाहिजेत. संत ज्ञानदेव होते, ज्ञानदेवासोबत संत नामदेव जायला तयार नव्हते.
कारण तुम्ही अभंग सांगितला की आमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न पाहू तोंड. मी तुमचाच संदर्भ घेऊन बोलतोय बरं. आम्ही दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाहीत, कारण आमचा विठ्ठल प्रचंड ही तुकाराम नामदेवांची भूमिका होती. परंतु ज्ञानाच्या हट्टापुढं देवाचं काही चाललं नाही आणि नामदेवांना ज्ञानदेवांसोबत जावं लागलं. पंजाब प्रांतामध्ये घुमानला ते दोघंही गेले आणि घुमानला गेल्याच्या नंतर संत ज्ञानदेव आणि संत नामदेव महाराज एके ठिकाणी बसले आणि एके ठिकाणी बसले असताना संत नामदेव महाराजांना पाणी प्यायचं होतं. पाणी पित असताना पाणी प्यायचं होतं म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानदेवांना असं सांगितलं की तुम्ही मला घेऊन आलात तर माझ्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करा. संत ज्ञानदेव म्हणले काही अडचण नाही, ज्ञान आहे. आणि फक्त संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी नव्हते तर ते योगी होते. मला धावत्या वेगात बोलायचं आहे. आणि योगाच्या जीवावर तिथे एक विहीर होती, ती आजही विहीर घुमानला आहे. त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, पण संत ज्ञानदेवांनी योगाच्या बळावर, ऐका, संत ज्ञानदेवांनी योगांच्या बळावर त्या विहिरीमध्ये पाणी निर्माण केलं, पण ते पाणी तळाला होतं. संत ज्ञानदेव त्या तळाशी गेले, पाणी सेवन केलं आणि वर आल्याच्या नंतर त्यांनी नामदेवांना सांगितलं की नामदेवा तिथं पाणी आहे, तुम्ही जाऊन ते पाणी प्या. आणि मग तिथं सुरू झाली स्पर्धा की ज्ञानश्रेष्ठ की नामश्रेष्ठ. आणि संत नामदेव म्हणले नाही नाही नाही, मी इथून उठणार नाही, मी खाली जाणार नाही, खाल्लं पाणी मी पिणार नाही. जर पाण्याची इच्छा असेल तर ते पाणी वर येईल आणि ते मला इथं येऊन पिता येईल. ज्ञानदेव म्हणले असं कसं शक्य आहे? ज्ञान आणि नाम या दोन्हीचा संदर्भ आहे. आणि नामदेवांनी विठ्ठलाचं भजन सुरू केलं, विठ्ठलाचं नामचिंतन सुरू केलं. नामाचा गजर इतका झाला की विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये कंठ सुकला असताना आता प्राण जातो की काय अशी वेळ आली, तरी मुखातून नामचिंतन चालू आहे, मुखातून हरे राम हरे विठ्ठल 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 चालू आहे. तिकडं रुक्मिणीनं असं विठ्ठलाला म्हणावं, हा फार हट्टी भक्त आहे आणि या हट्टी भक्ताच्या समोर आपलं काही चालणार नाही, तुम्ही पटकन तिथं जा आणि याची तहान भागवा. विठ्ठलाला पर्याय राहिला नाही. विठ्ठल तिथं गेले नाहीत, पण विठ्ठलांनी तळाचं पाणी त्या विहिरीच्या वर काढलं. तळाचं पाणी विहिरीच्या वर आलं. आता विहिरीतून ते पाणी ओसंडून वाहत होतं. आमच्या मराठवाड्यात त्याला सांडवा म्हणतात, सांडवा. तो सांडवा तिथं वाहत होता. ते सांडव्याचं पाणी जवळून जात होतं. ज्ञान नामाच्या जवळ गेलं आणि ज्ञान नामाला असं म्हणतंय की नामा आता तुझ्या जवळ सांडवा आलाय, त्या सांडव्याचं पाणी पी. आणि नामदेव म्हणले नाही नाही नाही, मी इथून तिथं हात बुडवून पाणी पिणार नाही. जर असेलच देवाची इच्छा तर ते पाणी माझ्या डायरेक्ट मुखामध्ये देव मला पाजू घालेल. आणि ऐका, आध्यात्मिक कथा आहे, पण या शैक्षणिक संकुलाला लागू होणारी ती संस्कृती ही कथा आहे. नामदेवांनी केलेला हट्ट, नामचिंतन, नामस्मरण, हरे राम हरे विठ्ठल हे केलेलं भजन, याचा परिणाम असा झाला, विठ्ठलानं ओंजळीत पाणी घेतलं आणि नामदेवाची तहान भागवली. नाम आणि ज्ञान हे दोघं सोबत होते, पण ज्ञानाला तळाशी जावं लागलं आणि नामाला तळाचं पाणी हे ओठापर्यंत आणण्याची ताकद प्राप्त झाली. हा संदर्भ वारकरी संप्रदायाच्या पायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पंढरीचा वारकरी ज्या शुद्ध भावनेनं ज्ञान आणि नाम या दोन्हीची सांगड घालतो ना, तेवढीच सांगड या शैक्षणिक पंढरीमध्ये बापूजींनी आपल्या प्रार्थनेतून नाम आणि ज्ञान, नुसतं ज्ञान नाही तर त्याच्यासोबत विज्ञान या त्रिसूत्रीच्या माध्यमातून घालून दिली. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, त्याच्या पुढं विषय आहे की संस्कार, सुसंस्कार आणि यांच्यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षणामुळं संस्कार झाले पाहिजेत. दुसरी, कौस्तुभ सर तुम्ही सांगितलं मला त्या पद्धतीनं, सर इथल्या शिक्षकांना शिक्षक म्हणण्याची अनुमती नाही. इथल्या शिक्षकांना कोणी सर म्हणत नाही. इथल्या शिक्षकांसाठी एक विशेष शब्द आहे आणि तो म्हणजे गुरुदेव सेवक. आणि जोपर्यंत शिक्षण क्षेत्रातली ज्ञानदान करणारी मंडळी स्वतःच्या ठाई सेवक हा भाव आणणार नाहीत ना, मला वाटतं तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती होऊच शकत नाही. ही बापूजींना चांगल्या पद्धतीनं माहीत होतं. सेवक भाव महत्वाचा आहे. तुकारामांनी लिहिलं, सेवे लावी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा. आणि प्रार्थनेमध्ये ती ओळ आहे दुसऱ्या कडव्यात, मगाशी मी बसल्या ती वाचली. दुसऱ्या कडव्यामध्ये ती ओळ आहे की सर्व भावानं लीन होऊन त्यांच्या चरणाशी आपण समर्पित होऊ किंवा अर्पण होऊ. की उगच लिहिलं नाही, लिहिण्याचे प्रकार असतात. आता आमच्यासारखे कवी लिहित असताना कधी कधी कुणी सांगितलं तर लिहितो, बजेट जास्त दिलं की. हो, एखाद्या चित्रपटाची स्टोरी पाहिजे, त्या चित्रपटाच्या स्टोरीनुसार गीत लिहायचं. पण मला वाटतं ठरवून लिहिलेलं आणि अंतकरणातून लिहिलेलं याच्यात फरक असतो. चित्रपटाचे गाणे ठरवून लिहिलेले असतात, ते जास्त काळ टिकत नाहीत. माझ्या लहानपणी गाणं होतं, काला कव्वा काट खायगा सच बोल.
हाताला धरलं या लग्न ठरलं या, तुझी घागर नळाला लाव. हे मी मुद्दाम सांगतोय. हे गाणे आत्ता आम्ही कधी म्हणत पण नाहीत. ऐका, ठरवून लिहिलेलं, जस्ट टाइमपास म्हणून लिहिलेलं काळाच्या पडद्याआड पडून जातं, पण अंतकरणातून आणि अनुभवातून आणि स्वतःच्या विचारातून लिहिलं चिरंतर राहतं. ही बापूजीची प्रार्थना आम्हाला शिकवते. बापूजीची प्रार्थना आम्हाला ती जगायला शिकवते. ही गोष्ट आहे साहेब, फार मोठी गोष्ट आहे. गुरुदेव सेवक हा भाव आहे. हे विद्यार्थी तिथं बसलेली, या विद्यार्थ्यांसोबत तेवढ्याच आत्मीयतेनं ही समर्पण करणारी मंडळी आहेत. ही चांगली गोष्ट आहे. बापूजींचा तो विचार होता. त्या काळामध्ये बहुजनांची 18 पगड जातीतली शेती मातीतली लेकरं शिकली पाहिजेत. हा विचार काय साधा आहे? आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांनी शिकावं म्हणून त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, फेलोशिप आहे, स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, वेगवेगळ्या परीक्षा आहेत, आपल्याला ते ज्ञात आहे. पण त्या काळामध्ये फक्त मुलं शिकली पाहिजेत. अण्णांचं, कर्मवीर अण्णांचं ते वाक्य तर मला प्रचंड भावून गेलं आहे. कर्मवीर अण्णा म्हणले की माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांची मुलं जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत मी समाधानी होणार नाही. आणि तो संकल्प पुढं हा अशा पद्धतीनं आलाय. हा संकल्प आहे, हा विचार आहे. आणि शिक्षक ते करू शकतात. शिक्षक काय करू शकतो? मला एक जणांनी सांगितलं, शिक्षक आयुष्यात, गुरुदेव सेवक आयुष्यात काय करू शकतो? एका संस्थेमध्ये जॉईन होतो, त्याच संस्थेमध्ये रिटायर होतो, त्याच संस्थेमध्ये संस्कार समारंभ घेतो आणि तिथूनच आयुष्याचा समारोप करून घेतो. नाही, एखादा गुरुदेव सेवक, एखादा शिक्षक एखाद्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून, गुरुदेव सेवक म्हणून काम करत असेल, तो तेवढ्या कॅम्पस पुरताच असेल असं नाही. त्याचा विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेलेला असतो ना, त्या प्रत्येक क्षेत्रापर्यंत तो शिक्षक आणि तो गुरुदेव सेवक जाऊन पोहोचलेला असतो. त्याच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून हे शिक्षकाचं आणि गुरुदेव सेवकांचं वेगळेपण आहे. वाजवा वाजवा. कसं आहे, आजचा कार्यक्रम माझ्यासाठी लई टेन्शनचा आहे. कारण शिक्षकांसमोर बोलणं, पण मी लय पॉझिटिव्ह माणूस आहे. मला येताना माझा मित्र म्हणला, अरे उद्या सगळे शिक्षक आणि गुरुदेव सेवक त्यांच्यासमोर बोलायचे, मग त्या चुकान बिकान मग कसं होईल? मी म्हणलं इथं बोलण्याचा फायदा बी आणि तोटा बी आहे. तो म्हणला तोटा काय? मी म्हणलं तोटा आहे की शिक्षकांमुळं आपल्यावर दडपण येणार आहे, काय बोलायचे ते कळणार नाही. आणि ते म्हणले फायदा काय? म्हणलं किती दडपण येऊ दे, शिक्षक विद्यार्थ्याच्या चुका माफ करत असतात, हा फायदा आहे. होय. आणि माझा जगात सगळ्यात जास्त विश्वास कोणावर असेल तर तो शिक्षकांवर आहे. आणि मी जगात सगळ्यात जास्त भीत कोणाला असेल तर ते शिक्षकांनाच. कारण इमानदारानं सांगतो, माझ्या आयुष्यात पहिला जर कोण असा भीतीदायक माणूस आला असेल तर तो शिक्षक. आताच्या काळात जरा बरं आहे. कधी मारतात का रे सर? कधी आहे का काही तुमच्याकडं? बोला ना. नाही तुम्हाला? इकडं शिक्षकच आहेत काय? बरं, आता त्यांनाच विचारतो, सर तुम्हाला हाणलं नाही का कधी तुमच्या शिक्षकांनी? साहेब तो जुना काळ लय आवडतो मला. माझं तर अशीच दिवसाची शाळेची सुरुवात होती ना, मला माझी आई, माझे वडील अशी मला शाळेत घेऊन गेलते. असं नव्हतं नेलं पंकज सर, चल राजा, चल वागा, स्कूल बस, हा आणि चल. मी मला नाही शिकायचं. तुला चल म्हणलं ना. म्हणलं पप्पा मला नाही शिकायचं. चल. मी नाही म्हणलो की बापानं बूट काढला. बापानं बूट हाणायचा आणि मी चुकवायचा. 7 बुट चुकवले मी, 7. 22 मारले होते. आणि बूट बी असा फॅशनचा नाही. बूट म्हणजे तो आपला सोलचा. बुटाचं ओरिजिनल वजन होता 1/2 किलो, पण खिळे ठोकू ठोकू ते 1.5 किलोचं झालं. ते बूट असा धडेल म्हणून रडत रडत शाळेत सर बसलेले, गांधी टोपी, धोतर, मिशा, आईटदार सर बसलेले खुर्चीवर. वडिलांनी रामराम घातला. अगोदर सरांना रामराम घातला जायचा. रामराम सर, रामराम घातला. सर म्हणले कसं काय, याला शाळेत टाकायचे. सर म्हणले लाव कानाला हात. कानाला हात लावलं की पहिलीत होतं अगोदर. इकडं कसं होतं माहीत नाही आमच्याकडे. कानाला हात लावलं, असा कानाला हात गेला की पोरगं पहिलीत गेलं. माझा हात जात होता पण मी मुद्दाम घातला नाही. बापानं असा ठोका दिला, इथवर आला. कसा बसा हात गेला. रडायला लागलो, खाली बसलो. फार रडत होतो. नाही शिकायचं, नाही शिकायचं, नाही शिकायचं. वडील जवळ आले आणि वडिलांनी एकच वाक्य सांगितलं सर मला. वडील म्हणले बाळा शाळा शिक. शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकांच्या दारामध्ये मजूर म्हणून तुम्हाला कामाला जायची गरज पडणार नाही. शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकांच्या दारात सालगडी म्हणून तुला राहायला लागणार नाही. शाळा शिकलास तर हमालीचं काम तुला करावं लागणार नाही.
तुला जर वाटतंय ना घरातल्या झोपडीचं मांगल्य व्हावं, तर त्याच्यासाठी तुला शाळाच शिकावी लागेल. हे बापानं तेव्हा सांगितलेलं वाक्य आजही माझ्या मनात घर करू नये म्हणून मी इथं उभा आहे सर, बाकी काहीच नाही, फक्त बापाचा तो संस्कार. निघता निघता माझ्या वडिलांनी एक दुसरा पराक्रम केला, तो सगळ्या गुरुदेव सेवकांना आवडेल. माझे वडील आमच्या शिक्षकांजवळ गेले आणि शिक्षकाला म्हणले, सर आजपासून पोरग तुमच्या ताब्यात. आणि माझे वडील होते ऊसतोड कामगार, आणि ऊस तोडीला जाताना ते जे मला गुरुजीच्या हवाली करायचे, ते ऊस तोडून आल्याच्या नंतरच मला बघायचे. तेव्हा काय मोबाईलही नव्हतं आणि काहीच नव्हतं. माझे वडील म्हणले आजपासून तुमच्या ताब्यात. माझे सर म्हणले काही अडचण नाही. वडील निघून गेले, पण माझ्या गुरुजींना माझ्या वडिलांनी जे सांगितलं आजपासून तुमच्या हवाली, त्या गोष्टीचा माझ्या सरांनी एवढा फायदा घेतला सर, एवढा फायदा घेतला, इतका हाणलाय मला, इमानदारनं सांगतो, इतका हाणलाय मी सांगू शकत नाही. उठता बसता मार म्हणतात ना, बरं कधी कधी बिनकामाचा हाणायचे हो ना. आता जरा मोकळं बोलतो, सगळे शिक्षक आहेत म्हणून. घरी डब्बा झाला नाही, घरी डब्बा झाला नाही, राग राग शाळेत आले, घरी काही बोलता येत नाही, घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर काढायले, दनादन दनादन. रडत रडत म्हणलं, अहो सर का मारायला, मागच्या शनिवारी कुठं होतास, त्याचा राऊंड झाला हो. अहो आज गुरुवार आहे, तुम्ही शनिवारचं काय काढायले, मागच्या शनिवारी कुठं होतास, बिनका. बरं गुरुजीबद्दल असं कोणी बोलायची हिंमत नव्हती सर, प्रामाणिकपणे बोलणारा माणूस आहे मी, हिंमत नव्हती. एके दिवशी सरांनी मला बिनकामाचं मारलं, घरी रडत रडत गेलो ना आईला म्हणलं, आई मला सरनं बिनकामाचं मारलंय. आई म्हणली थांब तू या बापाला येऊ दे. मला वाटलं बाप आल्याच्या नंतर सरच्या घरी मोर्चा जाईल. बाप आला, पुन्हा बापानं पालतं घालून तुडविलं, तूच काही तर केलं असशील, गुरुजी बिनकामाचं मारणार नाहीत. हा विश्वास होता गुरुजीवर. आता आता वर्तमानात परिस्थिती लई वेगळी आहे सर. वर्तमानामध्ये ग्रामीण भागेमध्ये शाळा असल्या ना, काही काही पालक शाळेत जातात आणि शिक्षकाला म्हणतात नोकरी म्हणजे नोकरी करायची, कोणालाच हात लावायचा, आणि माझ्या चिरंजीवाला तर हात लावायचाच नाही. एक तर नवसानं महालक्ष्मीच्या नवसानं 12 वर्षानं झाले, तुम्ही हात लावायचं. सर म्हणले मला काय करायचे, हाणलं तरी तेवढीच पगार आहे नाही हाणलं तरी. पण खरं सांगू, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, याच्यामध्ये जो त्या काळात आनंद होता ना, तो आनंद आता शालेय जीवनातून संपत चाललाय सर. मी एक वाक्य बोलेल. मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर इंस्टाग्रामला एक रील्स व्हायरल झाली होती, साऊथची रील्स होती ती. साऊथचे कलेक्टर, IAS IPS असे क्लास 1 अधिकारी आपल्या शिक्षिकेला भेटायला गेले होते. शिक्षिकेचं वय होतं 85 वर्ष, आणि ते सगळे विद्यार्थी शिक्षिकेच्या समोर बसले. दिवसभर त्यांच्या गप्पा वगैरे झाल्या, आणि निघत असताना कलेक्टर महोदयांनी हातात छडी घेतली आणि शिक्षिकेच्या हातात दिली आणि सांगितलं, मॅडम माझ्या हातावर छडी मारा. तेव्हा शिक्षिका म्हणाल्या, अरे बाळा तू कलेक्टर आहेस. आणि तो कलेक्टर असे बोलून गेले की मॅम मी जो काही कलेक्टर आहे ना, तो फक्त या छडीच्या धाकामुळं मी कलेक्टर आहे. हे शिक्षकांचं आपल्या आयुष्यातलं स्थान आहे, हे स्थान आहे आपल्या आयुष्यातलं. अहो मी सगळ्यात जास्त शिक्षकांना भीत होतो सर. पंकज सर, जेव्हा आम्ही गावामध्ये गोट्या खेळायचो लहानपणी, गोट्या आम्ही 4 जण गोट्या खाली खेळायचो आणि 5वा एक गोट्या वरी बसवायचो झाडावर, आणि त्याला एवढंच सांगितलेलं असायचं, फक्त सरांची सायकल दिसली की शिट्टी मार. सरांची सायकल दिसली की त्यानं शिट्टी मारायची, 2 मिनिटात डाव आटपायचा, मधी घरात जाऊन मधल्या खोलीत पुस्तक घेऊन बसायचं. एवढी दहशत होती. आता ते राहिलं नाही. आता जर सर रस्त्यानं जात असतील आणि पोरं क्रिकेट खेळत असतील तर शिट्टी मारून पोरं सरांना म्हणतात 6 बॉल टाकता का, टाकता 6 बॉल. आणि वरून सर म्हणतात नाही रे मला बॉलिंग जमत नाही, मी बॅटिंग करतो, तुम्ही 6 मला टाका. म्हणजे अगोदरची संस्कृती, बापूंचे विचारधारा, आजची संस्कृती नेमकं कुठं घेऊन चाललोय आम्ही, याचा विचार करा, याचं जरा आत्मपरीक्षण करा. शिक्षकांच्या ठाई इतका विश्वास होता, गुरुदेव सेवकांच्या ठाई इतका विश्वास होता. मी सगळ्या या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून सांगेल, आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असेल, तर तुमचा सर्व ठाई विश्वास तुमच्या गुरुदेव सेवकांवर असला पाहिजे, तर तुम्ही पुढे जाल, तर तुम्ही मोठे व्हाल. नाहीतर तुमच्या मर्यादा तुम्हाला तुम्ही मर्यादेत राहाल. हे गरजेचं आहे कळणं. शिक्षकांवरचा विश्वास संपला. शिक्षकाबद्दलची ती वजप होती सर, बरोबर आहे का नाही माझं खरं सांगा. याला कारणीभूत दोन्ही गोष्टी आहेत, माफ करा मला, दोन्ही गोष्टी आहेत याला कारणीभूत. शिक्षकांचा अतिमोकळेपणा हेही त्याला कारणीभूत आहे. शिक्षकांचं काही वर्तन
जे रूममध्ये असलं पाहिजे ते जे दारात आलं, समाजात आलं, तेही त्याला कारणीभूत आहे. का इंस्टाग्रामला, का फेसबुकला एखादा शाळेमध्ये गेलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ गावातली मंडळी व्हिडिओ शूट करून व्हायरल करतात, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. का का होतं हे? याचं कारण असं आहे की आपल्या मर्यादा, आपल्याला, मी तुमच्या इतका मोठा नाही, मी फार लहान माणूस आहे, मी तुमचा विद्यार्थीच आहे, पण जी वर्तमानातली परिस्थिती आहे, आजच्या संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी घडत चालल्यात ना, त्याला कारणीभूत असलेल्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. अहो, शिक्षकांवरचा विश्वास संपला हो साहेब, विश्वास संपला. अगोदरच्या काळात सर्वात जास्त विश्वास शिक्षकांवर होता. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. 2-3 गोष्टी आपल्याला समोर मांडणार आहे आणि मी थांबणार आहे, माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. खरं तर आपल्याला आपला विश्वास शिक्षकांवर असला पाहिजे. सर, तुम्ही गुरुदेव सेवक ही संकल्पना राबवता, ही फार चांगली गोष्ट आहे बापूजींची. अगोदरच्या काळामध्ये गुरुकुल नावाची प्राचार्य महोदय सिस्टम होती आपल्या भारतात. भारत हा अत्यंत संस्कृतीप्रधान देश आहे आणि गुरुकुल हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. प्रभू रामचंद्रापासून श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत ते अगदी सगळ्या संत मांदियाळीपासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठापासून ते सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईनं पाहिल्या ना, तर इथली गुरुकुलाची पद्धत आहे. गुरुकुलाची, गुरुकुल म्हणजे जिथं आपण शिक्षण घेणार आहे तिथंच निवास करायचा, तिथंच अध्ययन करायचं आणि नंतर गुरुकुलातून बाहेर पडायचं. संत ज्ञानदेवांची एक ओवी आहे, ती ओवी मला फार आवडते. संत ज्ञानदेव असं लिहितात, जेथं ज्ञान हा कुरुठा तेथं सेवा हा दारवंटा. जिथं तुम्हाला ज्ञान मिळवायचे ना, तिथं तुम्हाला सेवा करण्याचा भाव असला पाहिजे, तेव्हा ज्ञान मिळतं. साहेब, माफ करा मला, वर्तमानामध्ये मेवा देऊन सेवा करून घेणारी मंडळी वाढत चाललीत. आणि जाहीर सांगतो, जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तिथं सेवा केली पाहिजे. सेवा. NSSचे सर मागा मला भेटले, त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कधी कधी ग्राउंडची स्वच्छता केली जाते. बरेच जण करतात, पण बरेच जण आपलं उगं काय लावणं, घरी कधी झाडत नाही, इथं लावणं, इथं झाडायचं गजानन, मग हे मंत्र असतात त्यांचे. सेवा पाहिजे, सेवा, सेवाभाव पाहिजे. किती सेवाभाव महत्त्वाचा आहे माझ्याकडे बघा, किती सेवाभाव महत्त्वाचा आहे, किती शिक्षकांवर विश्वास असला पाहिजे. जुन्या काळामध्ये गुरुच्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागायचा आणि शिक्षकांवरचा विश्वास किती क्रांती करून जातो. एका आश्रमातली कथा आमच्या भक्तिचरित्रात वाचनात आली साहेब, अध्यात्मात. एक आश्रम आहे गुरुचा, एक आश्रम आहे गुरुदेवांचा, आणि त्या गुरुदेवांच्या आश्रमात बाळांनो 3 विद्यार्थी राहत आहेत. 3 किती? 3 विद्यार्थी राहत आहेत. हा, माफ करा, गुरुदेव कार्यकर्ता. हां, पण कार्यकर्ता अगोदर सेवक असला पाहिजे, तेव्हा तो चांगला होतो. नाही तर कार्यकर्त्याचे काय घोळ आहेत ते आपण भोयर सरांना विचारा, म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचे. पण हे गुरुदेव कार्यकर्ते, बोलतो मी त्याच्यावर, थोडा शब्द प्रयोग चुकला, अडचण नाही, भाव माझा तोच आहे. एक गुरुदेव आहे आणि त्या गुरुदेवाच्या आश्रमात 3 विद्यार्थी अभ्यासाला आहेत. 3ही विद्यार्थी मन लावून अभ्यास करतायत, पण गुरुजींनी ठरवलं की एके दिवशी यांची परीक्षा घेतली पाहिजे. गुरुजी कधी परीक्षा घेतील सांगता येत नाही, आणि गुरुजी विद्यार्थ्यांना सगळं शिकवतात सर, पण काही डाव राखून ठेवतात, काही हातचे राखून ठेवतात. म्हणजे कोल्हापूरच्या मातीतलंच एक उदाहरण मी महाराष्ट्रभर सांगत असतो. कोल्हापूरच्या मातीमध्ये एक पैलवान एवढा फेमस झाला, एवढा फेमस झाला की त्यानं कुस्तीचे सगळे किताब पटकावले, सगळे किताब. दिसल तिथं नुसता हाबूकच ठोकत होता, नुसता फुसफुसच करायचा, सगळ्याला हरवलं त्यानं. आणि एके दिवशी त्याचा मित्र म्हणला, आता काय राहिलंय? तो म्हणला, एकच राहिलंय. म्हणला, ह्या एकदा आपल्या वस्तादाला मला चितपट करायचे. एकदा वस्ताद चितपट केला की मग आपण जिंकलो सगळं. ठरलं, वस्तादाचं वय झालं 60-70 वर्ष, ह्यो ऐन तरुण दोघांची कुस्ती. सगळे म्हणले, नका वस्ताद, तुम्हाला नाही, तुम्ही काळजीच करू नका. कुस्तीच्या आखाड्यात दोघंही उतरले. हा हाबूक ठोकतोय निसता, वस्ताद निसतेच पाहताय त्याच्याकडं. कुस्ती सुरू झाली आणि दुसऱ्या क्षणाला तो चितपट झाला. कोण? मुसमुस करणारा पैलवान. आणि त्यो म्हणला, काय गुरुजी आहे हो, काय वस्ताद आहे हो, ह्यानं मला सगळे डाव शिकवले पण हा डावच नव्हता शिकवला. तो वस्तादला म्हणला, वस्ताद तुम्ही असे कसे गुरु आहेत, सगळे डाव शिकवले हा डाव नाही शिकवला. गुरुजी म्हणले, येड्या, आजच्या दिवसासाठी राखून ठेवला होता. मला माहीत होतं एक दिवस असा येणार आहे आणि त्याच्यासाठी हा राखून ठेवला होता. विश्वास शिक्षकांवर, गुरुदेव सेवक कार्यकर्त्यांवर असला पाहिजे. इथं आहे मी. आश्रमात 3 विद्यार्थी आहेत. ठरवलं गुरुदेवांनी यांची परीक्षा घ्यायची आहे. आदल्या रात्री सगळ्यांना आश्रमात बोलून घेतलं आणि सांगितलं, उद्या मला प्रवचनाला बाहेर जायचंय. विद्यार्थी म्हणले, जी गुरुजी, मी प्रवचनाला जाणार आहे. जी गुरुजी, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, कराल का? विद्यार्थी म्हणले, गुरुजी सांगा, तुम्ही म्हणाल ते काम करू. काही नाही, आपल्या आश्रमामध्ये एक हौद आहे. हो, आश्रमापासून एक 500 मीटरच्या अंतरावर नदी आहे. हो गुरुजी, त्या नदीच्या पाण्यानं आपल्याला फक्त हा हौद भरायचा आहे. विद्यार्थी म्हणले, जी गुरुजी. रात्र झाली, तिघही झोपले, गुरुजी झोपले. सकाळी गुरुजी उठण्याच्या अगोदर विद्यार्थी उठले
विद्यार्थी उठले, एकानं हांडा घेतला, एकानं कळशी घेतली, एकानं घागर घेतली दादा, आणि तिघही नदी किनारी गेले. नदी किनाऱ्यावरून घागर हांडा कळशी भरून आणली, हौद भरला. सकाळी गुरुजी उठले, उठल्याबरोबर त्याच हौदातलं पाणी दिलं. गुरुदेव हे तुम्हाला जल. गुरुदेव खुश झाले. गुरुदेवांनी विचारलं हौद भरला? हो भरला. कधी भरला? आत्ताच भरला. गुरुदेव म्हणले आता एक काम करा, भरलेला हौद रिकामा करा. भरलेला हौद रिकामा करा. कथा जुनी आहे म्हणून बरी वाटते. लगेच भरलेला हौद गुरुजींनी सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी रिकामा केला. वर्तमानात असं घडू शकत नाही. वर्तमानात पहिली गोष्ट विद्यार्थी हौद भरणारच नाहीत, आणि जर यदा कदाचित भरलेला हौद पुन्हा रिकामा करायला लावला तर ते मनातल्या मनात म्हणतील ह्याची झोप झाली नाही, ह्याचा स्क्रू झाला ढिला. भरान रिकामा करा, भरान रिकामा करा, भरान रिकामा करा. तेवढंच काम आहे का काय? कथा जुनी आहे म्हणून ठीक आहे. विद्यार्थ्यांना सांगितलं, रिकामा केला. विद्यार्थी म्हणले हो गुरुजी, आता दुसरी विनंती, दुसरी सूचना अशी आहे, हा हौद परत भरा. विद्यार्थी म्हणले ठीक आहे. एकानं घागर उचलली, एकानं कळशी उचलली, एकानं हांडा उचलला. तिघजण नदी किनारी निघाले. गुरुजी म्हणले थांबा, तुम्हाला हा हौद भरायचा आहे, तुम्हालाच हा हौद भरायचा आहे, पण घागरीनं नाही, कळशीनं नाही, हांड्यानं नाही, मी जी गोष्ट देणार आहे ना त्या गोष्टीनं तुम्हाला हौद भरायचा आहे. विद्यार्थी म्हणले ठीक आहे. तिघांनी कळशी, घागर, हांडा खाली ठेवला. गुरुदेव आश्रमात गेले आणि आश्रमातून 3 दुरड्या आणल्या. दुरडी तर कळते ना इकडं का शब्द वेगळा आहे काही? दुरडीच आहे ना? हां, दुरड्या आणल्या 3. तिन्ही दुरड्या विद्यार्थ्याच्या हातात दिल्या. आता माझं मत असं आहे की दुरडीमध्ये पाणी साठत नाही. दुरडी अशी असते ना, त्याच्यात पाणी साठत नाही. आमच्या गावाकडे दुरडी ही ज्वारी धुण्यासाठी वापरतात. त्यात ज्वारी टाकली जाते, पाणी टाकलं जातं, कोंडावर येतो, ज्वारी वाळू घातली जाते. असंच आहे ना? मी ग्रामीण भागातला माणूस आहे बरं. असंच आहे ना बाबा? दुरडीमध्ये पाणी साठत नाही. तिन्ही विद्यार्थ्यांनी दुरडी हातात घेतली. त्यांचा चेहरा पडला, पण गुरुजी समोर काही बोलता येत नाही. गुरुजी प्रवचनाला निघून गेले. तिघही नदी किनारी गेले. त्या तिघातला एक जण म्हणला नाही, हे उगं बेजारीचं काम आहे. ते म्हणला गप चल, सर बघायलेत मागून, गुरुजी बघायलेत मागून. तो तिथं गेला. गेल्याच्या नंतर तिघांनीही दुरडी अशी नदीत बुडवली आणि अशी वर केली. दुरडीत पाणी बसलं नाही, दुरडीतलं पाणी निचरून गेलं, दुरडीतलं पाणी गळून गेलं. प्रयत्न करत होते, पाणी घेत होतं, पाणी गळत होतं, पाणी घेत होतं, पाणी गळत होतं. त्या तिघापैकी एक जण म्हणला गुरुजीचा स्क्रू झाला ढिला. उगं बेजार होण्यात काय अर्थ नाही. त्यानं दुरडी फेकली, आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिले किती? 2 जण दुरडी बुडवत होते, पाणी गळत होतं, दुरडी बुडत होते, पाणी गळत होतं. त्या दोघांपैकी एक जण म्हणला जो जाऊन झोपलाय ना तो शहाणा आहे, याच्या नादाला लागून उगं वेळ घालवू नये. त्यानं ही दुरडी फेकली, तोही आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिला एकच पट्ट्या. तो एकटा पठ्ठा दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं, दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं. 1-1.5 तास असंच चालू होतं. पण आमच्याकडं दुरडी जी बनते ना ती बनते बांबूच्या काड्यांपासून, बांबूच्या पाचटापासून. आणि त्या बांबूचं वैशिष्ट्य असं आहे, बांबू जेवढा पाण्यात भिजत असतो ना तेवढा तो फुगत असतो. 1-1.5 तास तो बांबू भिजला भिजला भिजला. परिणाम असा झाला की तो फुगला, आणि फुगल्यामुळं सूत्र असं जुळून आलं, ज्या सांदी होत्या ना त्या सांदी अशा बुजल्या गेल्या, आणि सांदी बुजल्या गेल्यामुळं दुरडीमध्ये पाणी साठल्या गेलं. दिवसभर प्रयत्न करून त्या एकट्या पोरानं तो हौद भरला. संध्याकाळी गुरुदेव परत आले, आणि गुरुदेव परत आल्याच्या नंतर माझ्याकडं बघा, संध्याकाळी परत आल्याच्या नंतर ज्या 2 शिष्यांनी, ज्या 2 विद्यार्थ्यांनी गुरुदेवांचं ऐकलं नव्हतं ना ते गुरुदेवांसमोर शर्मेनं मान खाली घालून उभे होते. आणि ज्या एका पोरानं गुरुदेवांचं ऐकलं होतं ना तो गुरुदेवांसमोर असा छाती काढून उभा होता. आयुष्याचं गणित असंच आहे, जो विद्यार्थी शिक्षकांचं ऐकतो ना तो शिक्षकांच्या सोबत बसण्याच्या पात्रतेचा होतो, आणि जो ऐकत नाही ना तो शिक्षक दिसले की शर्मीनं मानच खाली घालत असतो. हे आयुष्याचं गणित आहे साहेब. कथा इथं नाही संपली. गुरुदेवांनी त्या दोघांना परत पाठवलं. त्या एकाला जवळ घेतलं आणि त्या एकाच्या खांद्यावर हात टाकून विचारलं, नेमकं तू हा हौद भरलास कसा? पोरानं सांगायला सुरुवात केली. गुरुदेव, तुम्ही दुरडी हातामध्ये दिली ना तेव्हाच मनामध्ये प्रश्नांची पाल चुकचुकली होती. गुरुदेव, पण तुम्हाला काही बोलता येत नाही म्हणून नदी किनारी गेलो. नदी किनारी जेव्हा पाणी घेतलं, पाणी वर काढायचा प्रयत्न केला, पाणी निचरून गेलं ना तेव्हा सुद्धा मला मनात अनेक विचार आले. जेव्हा पहिला पोरगा निघून गेला ना गुरुदेव तेव्हा तर मला जावं वाटत होतं. दुसरा गेला ना तेव्हा तर माझा कॉन्फिडन्स सगळा गेला. तरी सुद्धा गुरुदेवांनी विचारलं, अरे ते दोघं तर गेले होते ना, तूही जायचं आणि तूही जाऊन झोपायचं ना, तू बेजार कशाला झालास? तो पोरगानं उत्तर दिलं, गुरुदेव, मी 2, 3, 4, 5 तास फक्त पाणी घेत होतो, पाणी भरत गळत होतं, पण माझ्या मनात एकच विचार होता, पाणी गळत होतं, मला मान्य होतं, पण माझा आतला आवाज सांगत होता की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या गुरुदेवांनी सांगितलंय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुदेव, गळणाऱ्या पाण्यापेक्षा तुम्ही सांगितलेल्या आज्ञेवर माझा विश्वास जास्त होता, म्हणून ते पाणी.
म्हणून मी ते पाणी घेत होतो, म्हणून मी ते पाणी साठलं, म्हणून मी ते भरलं. आयुष्याचं गणित असंच आहे साहेब. आयुष्यामध्ये यशाचा हौद तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला प्रयत्नांचं पाणी गुरुजांच्या आज्ञेनुसार त्या हौदात टाकावंच लागेल. तेव्हा तुम्हाला यश मिळेल, तुमच्या आयुष्यभराची ताण भागेल. हा गुरुदेवांच्या ठाईचा विश्वास आजच्या संस्कृतीमध्ये कुठंतरी पाहायला मिळत नाही. सर, अगोदरच्या काळात, आता सगळे टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जगणारी माणसं आहेत साहेब. टेक्नॉलॉजी इतकं पुढं गेली की अगोदर 2G होतं, नंतर 3G आलं, नंतर 4G आलं, नंतर 5G आलं, आता 6G येईल, 7G येईल, 8G येईल. किती बी जी आले तरी गुरुजीची बरोबरी कुठला जी करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला समजली पाहिजे. कितीही जी येऊ द्या, पण गुरुजीची बरोबरी कुणी करू शकत नाही, ती बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर सज्जन माणसं घडावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सज्जन माणसं पुढं यावी, संस्कार त्यांच्यावर पडावी, विज्ञान, ज्ञान, विज्ञान याची सांगड त्यांना पुढं जावी. बघा, ज्ञान सांगितलं, विज्ञान सांगितलं, पण त्याच्यासोबत सुसंस्कार सांगितले. विज्ञानाची क्रांती झाली, आपण विज्ञान स्वीकारलं, पण त्या विज्ञानाच्या नावात आमचे सुसंस्कार कुठं गेले याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे साहेब. साहेब, मी लय लहान माणूस आहे, पण विज्ञानाचं एक सगळ्यात मोठं यंत्र आता माझ्यासमोर आहे, त्याचं नाव आहे मोबाईल. आणि सर, मी मोबाईलमुळेच इथं आहे. कौस्तुभ सरांनी, प्राचार्य सरांनी ह्यांनी मला यूट्यूबला ऐकलं, यांना वाटलं हे पोरगं बरं बोलतंय, म्हणून मला तुमच्यासमोर आणून उभं केलं. ही विज्ञानाची क्रांती आहे सर. मी रोज पाया पडतो मोबाईलच्या, रोज पाया पडतो. मी उठल्या आधी जमिनीच्या पाया पडतो आणि पुन्हा मोबाईलच्याच पाया पडतो, कारण याच्यामुळं माझं करिअर सेट झालं, व्हिडिओ व्हायरल झाले. फक्त याचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे विज्ञानाचा, बरोबर आहे का नाही? विज्ञानाचा, या यंत्राचा वापर आपल्याला कसा करता आला पाहिजे. जर तुम्ही कोल्हापूरच्या बाजारात गेलात आणि कुलूप विकत घेतलं ना, तर एका कुलपासोबत 2 चाव्या देतो दुकानदार. 2 कुलूप एकच असतं आणि चाव्या 2 असतात. प्रश्न पडायला पाहिजे, उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती? 2 आहेत ना. आणि तुम्ही दुकानदाराला विचारा लावायची चावी कोणती आणि उघडायची चावी कोणती, तो हसल. तुम्ही आता माझं हे उदाहरण आत्ताना हसत असाल, पण त्याचं उत्तर एका वाक्यात लपलेलं आहे आणि त्याचा संदर्भ इथं आहे विज्ञानाशी. तो संदर्भ असा आहे की एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप लावताही येतं. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा आपल्याला कळाली पाहिजे आणि ती दिशा सुसंस्कारातून पुढे आली पाहिजे. याच्यासाठी हा अट्टहास आहे, याच्यासाठी हा अट्टहास आहे. दिशा कळाली पाहिजे, नाही तर दशा व्हायला वेळ लागत नाही. सर, महाराष्ट्रभर फिरतोय. मग तुमच्या हिंगणघाटच्या चौधरी सरांच्या कवी संमेलनाला यावर्षी मी पाहुणा होतो, पुरस्कार वितरणाला. वर्ध्याची स्पर्धा जिंकली आहे, महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू आहेत. आता महाराष्ट्रभर फिरायचं म्हणलं की आम्हाला काही गावं माहीत नसतात. आता मी कीर्तनकार असल्यामुळे ग्रामीण भागातही जावं लागतं ना, आम्हाला माहीत नसतात. याची क्रांती सांगतो तुम्हाला, विज्ञानाची क्रांती सांगतो. विज्ञान किती सोयीस्कर झालं. मी समोरच्या माणसाला सांगतो, तुम्ही एक काम करा, तुमचं लोकेशन टाका, तुम्ही निवांत झोपा, सकाळपर्यंत मी येतो. मी आता संभाजीनगरच्या पलीकडे सिल्लोडवरनं आलो आहे. इथं येत असताना नेमकं कुठं जायचं माहीत नव्हतं, पण मी आदरणीय सर जे मला न्यायला आले त्यांना म्हणलं, सर चित्रकलेचे सर, त्यांना म्हणलं लोकेशन टाका, इथल्या इथं कुठं फिरा. लोकेशनमुळं सगळं सोपं झालं ना. लोकेशन ओपन करायचं आणि लोकेशन ओपन करून गुगल मॅपला सेंड करायचं, तो लगेच मॅपला द्यायचं, स्क्रीनला शेअर केलं की सर गावडे सर तिथून निघाल्याच्या नंतर इथे पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो, किती तास लागतात, किती घंटे लागतात, किती मिनिट लागतात, किती सेकंद, किती मिनी सेकंद, रस्ता कसा आहे, आडवा आहे का उभा आहे, घाट आहे का जाम आहे, हे सगळं सांगतं ते मॅप. आणि ड्रायव्हरला रात्री अपरात्री झोप लागू नये म्हणून एक माय माऊली रात्रभर त्याला मार्गदर्शन करत असते. टेक लेफ्ट, टेक राईट, गो स्ट्रेट, 500 मीटर टेक राईट, रात्रभर. बरं, ती आवाज बी बघा तुम्ही, हे आवाजावर बी बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. हे संस्काराची देण आहे. आवाज असा असेल तर रात्रभर गाडी चलल. नाही का कळलं? काही गोष्टी असतात. तुमच्या वारणानगरचा एक पोरगा व्हायरल झाला बघा. वारणानगरचा एक शाळेतला पोरगा व्हायरल झाला. त्याने ती रेल्वे स्टेशनची अनाऊन्समेंट सांगितली. तुम्ही रेल्वे स्टेशनला जा, एअरपोर्टला जा, फ्लाईट डिले झाली, रेल्वे लेट आली तरी करमतच आहेत, कारण अनाऊन्समेंट फार सुंदर असते. गाडी नंबर 6325 थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. किती वेळ बसेल माणूस? तुम्ही इथं जा बरं. गाडी नंबर M14 कोल्हापूर संभाजीनगर. ड्रायव्हर जरा गाडी दाबून लावा. अरे बाप. आणि त्याचं झालं की मधीच ॲड येते, लोणचं प्रवीणचं.
लयच खुश झाले सगळे. इथं बसलेला बहुतेक वर्ग एसटीनं फिरणार आहे माझ्या लक्षात आलं. अनुभूती आहे ना. आज सर याची क्रांती आम्ही गावागावांपर्यंत जाऊन पोहोचलो. पण ज्या काळात हे काहीच नव्हतं, जेव्हा या टेक्नॉलॉजीचा टच सुद्धा नव्हता, जेव्हा गुगल मॅप सिस्टम रस्ते हे काहीच नव्हतं ना, तेव्हा बापूजींचं चरित्र वाचताना असं सांगितलं, असं वाचलं मी की प्रचंड प्रवास करणारे बापूजी होते. प्रचंड प्रवास करणारे, प्रत्येकापर्यंत पोहोचणारे बापूजी होते. प्रत्येकापर्यंत, प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारे बापूजी होते. एखाद्याच्या घरी घटना. आणि कसे शिक्षक निवडले? आता पवित्र पोर्टल या सगळ्या गोष्टीत बापूजींच्या जीवनातलं वेगळे. पण मी असं वाचलं की बापूजींनी शिक्षक वेचत असताना, गुरुदेव कार्यकर्ते वेचत असताना, ग्राउंडवर जर एखादा चांगला खेळणारा खेळाडू असेल तर तो खेळाडू इथं क्रीडा शिक्षक म्हणून यावा, हा अट्टहास बापूजींनी केला. याला ग्राउंड लेवलचा विचार म्हणतात. याला ग्राउंड लेवलचा विचार म्हणतात, जो खरंच तळमळीनं करतोय. आणि म्हणून त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं दलित मित्र पुरस्कार बापूंना दिला. कोल्हापूर विद्यापीठानं पदवी दिली, डॉक्टर डिलेट पदवी दिली. ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला. त्या काळात आता पुरस्कार देण्यासाठी काय काय करावं लागतं वेगळं सांगायची गरज नाही. पण हे काम पाहिलं. माझ्याकडे बघा सर, थांबायचे मला सांगा. म्हणजे मी जेवढं घेतो तेवढं बोलतो सर मी. मला काय, मी सरनी खुनवलं की बसतो, देणार तेवढंच आहेत. आणि जास्तही बोललो तर देणार. पण सगळ्या काही गोष्टी पोटासाठी नसतात, काही गोष्टी अंतःकरणातल्या समाधानासाठी असतात. आणि मी त्याच्यासाठी फिरणारा माणूस आहे. हा, वाजवा एकदा टाळ्या जोरात. हा वा, अशा टाळ्या पाहिजे बघा. असं आवडलं ना जोरात टाळ्या वाजवायच्या, काही घाबरायचं नाही. मला फक्त असं वाटतं की टायमिंगवर टाळ्या वाजल्या पाहिजेत तर मजा येते. आणि व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. हां, बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तशी टायमिंगची मॅनेजमेंट असते. नाही तर बरेच जण असं असतात, बिस्किट वरून खाली उडी मारतं, अर्ध इकडे येतं अर्ध तिकडं जातं, मग चमच्यानं गाळ काढावा लागतो. तसं झालं नाही पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सर, आपण मला बोलवलं, मला सन्मानित केलं, मला एवढ्या मोठ्या माणसांच्या पंक्तीमध्ये बसण्याची संधी दिली. ही पण शिक्षणाची क्रांती आहे साहेब. मी शिक्षणाला इतकं महत्त्व देतो की मी आज सर सगळं करतोय. भोयर सर, मी व्याख्यानं करतोय, मी कीर्तनं करतोय, मी नाटक करतो, मी कविता करतो, सगळ्या क्षेत्रात मी करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करत असताना मी माझ्या शिक्षणाला बंदी किंवा शिक्षण बंद नाही केलं. मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयात PhD करतोय. आणि येत्या 6 ते 7 महिन्यामध्ये मग आता फायनल सबमिशनकडे मी आलो आहे. ते पण काम पूर्ण करत मी सगळं हे करतोय. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. हे उगच म्हणले नाहीत. पण या संस्थेत उभा राहत असताना मला 2 गोष्टीची अनुभूती आली. मला एक जण म्हणला, तू कॉलेज करतोयस पण कीर्तनं पण करतोस, कशामुळं करतोस? आता तुझं तरुण वय, जिने के हे 4 दिन बाकी हे मोकार दिन. तू मस्तपैकी धोतर नेसतोस, पारंपरिक फेटा बांधतोस आणि गावागावामध्ये जाऊन कीर्तनं करतोस. का करतो सांगू? कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी-शर्ट घालणं आणि आत्ताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे. हे वाक्य मला बापूजींच्या चरणावर समर्पित करावं वाटतं. त्याचं कारण असं आहे, ऐका, कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी-शर्ट घालणं आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे. पण पारंपरिक धोतर नेसून वारकरी संप्रदायाची सेवा करून प्रबोधन करणं हे अविनाश भारतीचं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या 2 गोष्टीतला फरक आपल्याला कळाला पाहिजे. त्याचं कारण आहे साहेब, मी नेहमी सांगत असतो, शिक्षणानं जग जिंकता येतं आणि अध्यात्मानं जग जवळ आणता येतं. आणि बापूजी वारकरी संप्रदायाचे पाईक होते. हरिपाठ, कीर्तन, भजन या सगळ्या गोष्टी बापूजी करायचे. आणि त्यांनी मला सांगितलं, पंकज सर असं म्हणाले की तुमचं भाषण ऐकत असताना तुम्ही कीर्तन करता, कविता करता, कथा करता, प्रबोधन करता आणि आमच्या बापूजींना सुद्धा या सगळ्या गोष्टीची आवड होती आणि ती गोष्ट तुम्ही करताय, म्हणून मला या पात्रतेचा समजलात. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या वडिलांनी सुरू केलेली ही क्रांती पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय प्राचार्य अभयकुमारजी साळुंके सर या ठिकाणी करतायत. संत तुकाराम असं म्हणतात की वारकरी संप्रदायाची सेवा माझी नाही, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा
सेवा पांडुरंगा, पांडुरंगा मी पंढरीची सेवा करतो ना, ती तुझी सेवा करत नाही, माझ्या बापानं तुझी सेवा केली आहे म्हणून पांडुरंगा मी तुझी सेवा करतोय. आणि आदरणीय प्राचार्य सर, तुमच्या वडिलांनी केलेली सेवा ही पुढं तुम्ही करताय, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर वर्तमानामध्ये बापाचा विचार पुढे घेऊन जाणारी तरुण पिढी वा बापाचा विचार पुढे घेऊन जाणारी पिढीच कुठंतरी लोप पावत चालली आहे. अशा भयानक काळामध्ये तुम्ही हा संस्थेचा डोलारा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळताय. त्यांच्याच पाठीमागं त्यांचे नातू आदरणीय कौस्तुभदादा तेवढ्याच सात्विकतेनं, तेवढ्यात मला खरं तर CEO म्हणल्याच्या नंतर आणि त्यांचं ते बोलणं म्हणल्याच्या नंतर आम्ही बघितलं ना, ॲक्च्युली ना आपल्याला आता इथून निघायला हवं, गडबड, फुल ॲटिट्यूड कार्यक्रम. पण अत्यंत साध्या पद्धतीनं सगळ्याशी मनमिळावू पद्धतीनं कौस्तुभ सर तुम्ही या ठिकाणी सगळ्यांसोबत राहताय. मी फार लहान माणूस आहे, पण तुमच्याही उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि काय ऐका ना, शिक्षक गुरुदेव सेवक आपल्यासाठी काय करत असतात हे आता मला बोलवलं, मी तुमच्यासमोर बोललो म्हणजे काही लई मोठी क्रांती नाही साहेब. आपलं बोलणं म्हणजे कसं असतंय, आपलं बोलणं म्हणजे बाहेरून मारणं, बाहेरून मारणं. मला आता ते मोटिवेशनल स्पीकर म्हणतात काही ठिकाणी, मी म्हणतोय नका नका, काही दिवसांना त्यालाच गोळ्या चालू करावं लागतात, आपण मोटिवेशनल स्पीकर कशाला व्हायचं. तुमच्या काळजात आग लागली पाहिजे, विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगणं आहे. शिक्षक हा आपल्याला आतून फुलवत असतो, आमच्यासारखे बाहेरून फुलवत असतात. तुम्ही जर पाहिलं, कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं, बाहेरून फुटलं की त्याचं अस्तित्व संपतं, पण आतून फुटलं की नव्या जीवाला जन्म देत असतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांच्या संवेदना जाग्या व्हाव्या, संस्कार जागे व्हावे, या आशावादासह वेळेची मर्यादा राखता आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी. मंत्री महोदय साहेबांना पुढं जायचं आहे, पण कौस्तुभ सर त्यांच्याच परवानगीने एक वाक्य बोलतो, ज्याच्यापर्यंत पोहोचल त्याला पोहोचल. जगलो वाचलो आणि आपला मेळ पुन्हा जुळून आला तर मी पुन्हा येईन. आणि मी येईन म्हणलं की येतो, एकटा नाही आलो तर दोघं तिघं घेऊन येतो. काहीच नाही जमलं तर एका खुर्चीवर मी दोघाला बसवील, पण मी येईल. साहेबां प्रचंड आशावादी नेतृत्वामध्ये तुम्ही काम करताय. आपण मला बोलवलं आपल्या आभारासह. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का पूरा सार बाकी है. यहाँ से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से आज से आपके इस स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे से चला हूँ मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.